Morning friends, myself Samruddhi Arna. Today I have discussed about OJTT ग्लुकोज टॉलरंट टेस्ट। ही टेस्ट आपण का करतो, कशासाठी करतो, याचे टर्म्स अँड कंडिशन काय आहे आणि याची प्रोसिजर काय आहे, हे सर्व आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हॉट इज ग्लुकोज टॉलरंट टेस्ट? ही टेस्ट आपण आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी करतो। कंडिशन अशी आहे की पेशंटला 8 आवर्स हे फास्टिंग मध्ये राहावं लागते आणि ही टेस्ट करायच्या पहिले 2 दिवस पहिले पेशंट जे काही मेडिसिन वगैरे किंवा जे काही घेत असेल ते आपल्याला स्टॉप करावं लागते ही टेस्ट करायच्या 2 दिवस पहिले। आणि त्यानंतर जर पेशंट ड्रिंक किंवा अल्कोहोल जर घेत असेल तर हे पण आपल्याला स्टॉप करावं लागते। ही प्रोसिजर अशी आहे की पेशंटला 8 आवर उपाशी राहिल्यानंतर सकाळी मॉर्निंगला कोणत्याही लॅबमध्ये जाऊन FBS सॅम्पल हे कलेक्ट करावं लागते आणि FBS सॅम्पल फर्स्ट कलेक्ट केल्यानंतर तिथून त्या पेशंटला 75 ml ग्लुकोज हे अंडर 5 मिनिट्स द्यावं लागते आणि तिथून 1 आवरचा टायमिंग लावायचा असतो आणि तिथून 1 आवर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण त्या पेशंटचं नेक्स्ट सॅम्पल घेतो, त्याला आपण GTT2 सुद्धा म्हणतो आणि ते सॅम्पल घेतल्यानंतर पुन्हा त्या पेशंटला आपण ते ग्लुकोजचं पाणी प्यायला लावतो आणि तिथून 2 आवर्स टायमिंग लावून पुन्हा त्या पेशंटचं सॅम्पल आपण कलेक्ट करायला लावतो GTT। अशा प्रकारे आपण 3 फेजमध्ये हे सॅम्पल कलेक्ट करत असतो। रेंज आहे फास्टिंग ब्लड शुगर 70 ते 110 mg/dl आणि त्याच्यानंतर सेकंड सॅम्पल GTT2 याची रेंज आहे 140 mg/dl।